नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. अनेक लोक खूप छान आणि निरोगी आयुष्य जगतात, पण ते आयुष्य जगताना ते कोणत्या गोष्टीची काळजी घेतात ते आपण आता बघूयात. निरोगी दीर्घायुष्यासाठी लोक हेल्दी लाईफस्टाईल आणि चांगलं खाणं पिणं, रेग्युलर व्यायाम करतात. हेल्थ एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार दीर्घकाळ तब्येत चांगली ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. या व्यतिरिक्त काही गोष्टी तुमचं आयुष्य एकदम उत्तम बनवू शकतात. ओल्ड वुमेन रिव्हल्स हर लँजिव्हिटी. ब्रिटनची रहिवासी असलेली एथेल कॅटरहम, जिचे वय 116 आहे, ती सगळ्यात वयस्कर महिला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये याच वर्षी 30 एप्रिलला एथेलचा जगातील सगळ्यात वयस्कर असलेल्या महिलेचा किताब देण्यात आला. या आजींनी अलीकडेच आपल्या दीर्घायुष्याचे सिक्रेट सांगितलेले आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार एथेल कॅटरहमचा जन्म 21 ऑगस्ट 1909 झाला, ज्यावेळी राजा एडवर्ड सप्तमचे राज्य होते. इथेल 8 भावंडांपैकी एक होती. त्यांचे लहानपण गरिबी आणि संघर्ष आणि कौटुंबिक समस्यांनी घेरलेले होते. एथेलचं वैवाहिक आयुष्यही इतकं सोपं नव्हतं. 1976 त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. नंतर दोन्ही मुलांनीही जगाला निरोप दिला. इतक्या कठीण परिस्थितीतही त्यांनी जगण्याची उमेद सोडली नाही. काही वर्षापूर्वी जेव्हा जगभरात कोविड महामारी होती, तेव्हा इथेल 110 वर्षाच्या होत्या. त्यांनाही कोविड झालेला होता. एथेल यांच्या दीर्घायुष्याचं सिक्रेट काय आहे? एथेल कॅटरहमनं आपल्या निरोगी दीर्घायुष्याचं सिक्रेट सोप्या शब्दात सांगितलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कधीही कोणाशी वाद घालू नका. शांततापूर्वक सगळं ऐका. आयुष्यातील प्रत्येक प्रसंगांना हो म्हणायला हवं. याशिवाय मॉडरेशनचं पालन करायला हवं. नेहमी सकारात्मक मानसिकता ठेवायला हवी. ताणतणावाला दूर ठेवायला हवं. जेव्हा त्यांनी 18 वर्षाच्या वयात भारतात येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्या ब्रिटिश परिवारासोबत ज्ञानी बनून भारतात आल्या होत्या. त्यांचं म्हणणं होतं की आयुष्य मन भरून जगण्यासाठी असतं. जीवनात संघर्ष आणि एकटेपणा असतानाही मानसिक आरोग्य चांगलं ठेवावे आणि हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायला हवी. यामुळे आयुष्यात पुढे जाण्यासाठी मोटिवेशन मिळेल. जीवन जगणं आणि नकारात्मकतेपासून वाचणं गरजेचं आहे. यामुळे फक्त ताणतणाव कमी होत नाही, तर मानसिक आणि शारीरिक स्वरूपात निरोगी राहण्यास मदत होते, ज्यामुळे फक्त शारीरिक काळजी, सकारात्मक विचार आणि भावनात्मक संतुलन गरजेचं आहे. थोडक्यात काय तर मित्रमैत्रिणींनो, आपल्याला आपलं आयुष्य जर जास्त जगायचं असेल तर आपण कोणत्याही ताणविरहित अशा जीवनामध्ये जगलं पाहिजे. कुठलाही मनामध्ये नकारात्मक विचार न आणता सकारात्मक विचार आणून शक्य तितक्या वर्तमान काळात जगणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे काय होईल, आपलं आयुष्य तर वाढेलच, परंतु मनाला मनशांतीसुद्धा प्राप्त होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एक लाईक नक्की करा. त्याचप्रमाणे शेअर करून नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.